जय महाराष्ट्र मित्रांनो, मिशन पोलीस भरती 100 या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, SSC-GD 2025 ही भरती निघालेली आहे. मित्रांनो, त्या भरतीची आपण वाट बघत असतो. म्हणजेच महाराष्ट्र पोलीस भरती बरोबरच आपण SSC-GD 2025 या भरतीची पण आपण खूप आतुरतेने वाट बघत असतो आणि ती गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर काल सुरू झालेली आहे. बघू शकता मित्रांनो, याच्यामध्ये फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे, किती तारीख, लास्ट तारीख किती राहणार आहे, त्यामध्ये किती जागा आहेत, वय किती राहणार आहे आणि तुमचं ग्राउंड कशा प्रकारे होणार आहे, एक्झाम पॅटर्न कसा राहील, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. यामध्ये तुम्हाला आपण सर्व माहिती रीतसर सांगणार आहे. तर व्हिडिओ लाईक करा आणि जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नोटीस बघू शकता मित्रांनो, हे SSC-GD ची नोटीस आहे. SSCच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलेली आहे. तर मित्रांनो, ॲडव्हर्टाईज ही आपली जाहिरात आहे ना, ही 5 सप्टेंबर 2024 पासून सुरू झालेली आहे. म्हणजे याच्यावरती आपण फॉर्म भरणे सुरू झालेलं आहे. SSC-GD म्हणजे कॉन्स्टेबल सेंट्रल आर्म पोलीस फोर्स हे घेत असते. याच्यामध्ये SSF, आसाम रायफल, सिपाई, नार्कोटिक डिपार्टमेंट अशा प्रकारचे शिपाईचे पदे असतात. कॉन्स्टेबलचे पदे तुम्हाला माहीतच आहे SSC-GD म्हणजे काय. आणि मित्रांनो, यावेळेस जागा पण खूप वाढलेल्या आहेत. म्हणजेच 39,000 जागा आहेत मित्रांनो. म्हणजे जवळपास 40,000 जागा आहेत की ज्यामध्ये मित्रांनो आपल्याला महाराष्ट्र पोलीस भरती बरोबरच SSC-GD ही भरती पण आपण देऊ शकतो. देश सेवा आपण या दोन्ही प्रकारच्या भरतीमधून करू शकतो. माहितीच आहे आपल्याला, महाराष्ट्र पोलीस भरती ही महाराष्ट्र राज्यामध्ये आणि इंडियन आर्मीमध्ये जायचं आहे आपल्याला, तर SSC-GD ही बेस्ट भरती राहते मित्रांनो. तर बघूयात डेट फॉर सबमिशन फॉर ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म. तर ही किती तारखेपासून आहे मित्रांनो? 5 सप्टेंबर 2024 ते 14 ऑक्टोबर 2024 पर्यंत फॉर्म भरायची डेट आहे मित्रांनो. लास्ट डेट मित्रांनो आहे 14 ऑक्टोबर. तर लास्ट डेटची वाट नाही पाहायची आपण, आता 2-4 दिवसामध्ये फॉर्म भरून टाकायचा. लास्ट डेट ऑफ ऑनलाईन पेमेंट म्हणजे ऑनलाईन पेमेंट भरायची तारीख आहे मित्रांनो 15 ऑक्टोबर. म्हणजे एक दिवस एक्स्ट्रा दिलेला असतो, कारण की कोणाचं पेमेंट होत नाही, त्यामुळे वेबसाईट चालत नाही आणि लास्टून ही वेबसाईट कामच करत नाही. त्यामुळे कसं फॉर्म या महिन्यामध्ये भरून टाकावा. त्याचबरोबर मित्रांनो, जर आपल्या फॉर्ममध्ये काही चुकलं असेल किंवा फॉर्ममध्ये काही मिस्टेक झाली असेल तर ती दुरुस्त करायसाठी पण आपल्याला टाईम मिळत असतो फॉर्म भरल्यानंतर. तर ती तारीख राहते 5 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर. म्हणजे अशा 2 दिवसामध्ये आपण त्या फॉर्ममध्ये अपडेट करू शकतो मित्रांनो. यामध्ये तुमची एक्झाम होणार आहे. पहिलेच कम्प्युटर बेस एक्झाम म्हणजेच ऑनलाईन एक्झाम होणार आहे आधी. त्यानंतर तुम्हाला ग्राउंडला नंबर लागणार आहे तुमचा. म्हणजे एका पदाकरिता 8 कॅन्डिडेट घेत असतात ग्राउंडसाठी, बरोबर आहे. आणि मित्रांनो, तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे ती जानेवारी ते फेब्रुवारी 2025च्या दरम्यान, म्हणजेच जानेवारी महिन्यामध्ये सुरू होणार आहे. तर मित्रांनो, बघू शकता तुमच्याकडे आता हल्ली 4 महिने आहेत प्रिपरेशन करायला. तुम्ही ही एक्झाम मित्रांनो काढू शकता. त्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला दररोज यावरती आपण विविध लेक्चर्स आणि तुम्हाला जे एक्झामविषयी माहिती आहे ते आपण करणारच आहोत. त्याचप्रमाणे अभ्यास पण करणार आहोत. तर मित्रांनो, बघू शकता आपण नोटीस ही SSCच्या ऑफिशियल याच्यावर झालेली आहे, रिलीज झालेली आहे. याच्यामध्ये पदं बघू शकता तुम्ही काय कोणकोणते आहेत. तर याच्यामध्ये पदं आहेत BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, CISF सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, त्यानंतर CRPF आहे, इंडो टिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स आहे, SSB आहे, SSF आहे. मित्रांनो, हे SSF म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला मित्रांनो? जी मोदी किंवा हे मोठे नेते असतात ना, त्यांच्या मागे ते सिक्युरिटी असते ना, आपण म्हणतो NHG कमांडो, त्या टाईप आहे SSF. ती भरती पण मित्रांनो, त्यामध्ये पण आपण SSC-GD या भरतीमार्फत जॉईन होऊ शकतो मित्रांनो. बघू शकता तुम्ही किती मोठा चान्स आहे हा. तर यामध्ये वय किती राहणार आहे ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, यामध्ये प्रोसेस कशी राहणार आहे, तर आधी तुमची कम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे, म्हणजे CBE होणार आहे ती एक. त्यानंतर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट होणार आहे. त्यानंतर PET होणार आहे, म्हणजेच त्यामध्ये तुमचं ग्राउंड होणार आहे, तुमचं हाईट आणि चेस्ट मोजणार आहे. आणि त्यानंतर पूर्ण डिटेल मेडिकल व्हेरिफिकेशनसुद्धा होणार आहे. हे एवढ्या स्टेप फॉलो करणं आहे तुम्हाला. याच्यामध्ये तुम्हाला पास होणं आहे मित्रांनो. बघू शकता फॉर्म हा प्रकारे भरण्यात येणार आहे. तर ॲप्लिकेशन फॉर्म विल बी ॲक्सेप्टेड थ्रू ओनली ऑनलाईन मोड. फक्त आपल्याला ऑनलाईन प्रकारेच आपण हा फॉर्म भरू शकतो मित्रांनो. कम्प्युटर बेस्ड एक्झाम ही इंग्लिश, हिंदी आणि 13 रिजनल लँग्वेजमध्ये होणार आहे मित्रांनो. हा आपला बेस्ट पॉईंट आहे. याच्यामध्ये पहिले आधी फक्त हिंदी आणि इंग्लिश या 2 लँग्वेज होत्या. त्याचप्रमाणे आता मित्रांनो याच्यामध्ये 13 लँग्वेज ॲड केलेल्या आहेत. म्हणजे ज्या ज्या राज्याची लँग्वेज आहे त्या भाषेतसुद्धा आपण एक्झाम देऊ शकतो. आपण आपल्या मराठी भाषेतसुद्धा हा पेपर देऊ शकतो मित्रांनो. बघू शकता. तर आपण अभ्यास पण मराठीमध्ये करू शकतो, ते पण आपल्याला सोपी जाणार आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो बघू शकता पॉईंट नंबर 14 काय, फिजिकल स्टँडर्ड टेस्ट म्हणजे आणि फिजिकल इफिशियन्सी टेस्ट, डिटेल मेडिकल, अशा प्रकारे हे यांचं हे होणार आहे, बरोबर आहे. त्यानंतर मित्रांनो आपण बघूयात जागा किती आहेत, पोस्ट किती आहेत. बघू शकता मित्रांनो, याच्यामध्ये एकूण पोस्ट आहेत मित्रांनो 39,481. त्यामध्ये मुलांकरिता बघू शकता मित्रांनो 35,612 जागा आहेत मित्रांनो. याच्यामध्ये पे स्केल बघू शकता. पे लेवल 1 असते, 18 ते
56,900 रुपये C5 करता बघू शकता तुम्ही मित्रांनो. आणि 21 ते 69,000 रुपये हे मित्रांनो NCB म्हणजेच ते तुम्हाला सांगितलं ना, SSF, NCB नार्कोटिक्स डिपार्टमेंट त्यांच्याकरता, म्हणजे तिथे पे स्केल जास्त आहे. आणि NCB आणि SSF ह्या मित्रांनो ह्या 2 पोस्ट आहेत ना, ह्या पूर्ण इंडिया बेस्ड लेवलवरती होतात. म्हणजे ह्या जागा आहेत ना, ह्या तर पूर्ण आपल्या भारतातील विद्यार्थी त्यांच्या कट ऑफनुसार ह्या पोस्टसाठी आपल्याला अप्लाय होत असतो. त्याचप्रमाणे बाकीच्या पोस्ट आहेत, आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळा कट ऑफ लागत असतो. महाराष्ट्र, गुजरात झालं, असे वेगवेगळे राज्य आहेत ना, त्यांच्याप्रमाणे वेगवेगळा कट ऑफ जातो. आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे जर BSFला 89ला कट ऑफ लागला असेल, तर तोच BSFचा कट ऑफ तुम्हाला गुजरात किंवा उत्तर प्रदेशमध्ये 110 वर लागू शकतो. पण आपण महाराष्ट्रात आहे, तर आपल्याला 89 वरतीच आपण या BSF वरती सिलेक्ट होऊ शकतो. तर मित्रांनो बघू शकता, जागा BSF साठी पूर्ण जागा आहेत 13,306. CISF करता जागा आहेत मित्रांनो 6,430. CRPFच्या जागा आहेत मित्रांनो 11,299. त्याचप्रमाणे SSBच्या जागा आहेत 819. ITBP साठी मित्रांनो एकूण जागा आहेत 2,564. त्याचप्रमाणे आसाम रायफलच्या आहेत 1,148. SSFची जागा आहे मित्रांनो 35 आणि NCBच्या जागा आहेत 11. म्हणजे सर्वात कमी आहेत या 2 जागा. कारण की या दोन्ही पोस्ट मित्रांनो इंडिया लेवलवरती भरल्या जातात. म्हणजे पूर्ण भारतातील विद्यार्थ्यांच्या कट ऑफनुसार ह्या 2 जागा भरल्या जातात. म्हणजे याच्यामध्ये कट ऑफ आपला कमी लागतो, या 2 पोस्ट करता जास्त लागत असतो. मुलींकरता पण मित्रांनो बघू शकता, जागा चांगल्याच दिलेल्या आहेत. मुलींकरता पण 3,869 एकूण जागा आहेत मुलींकरता. मग त्याच्यामध्ये आर्मीमध्ये मुली पण भरती मारू शकतात. त्याचप्रमाणे मित्रांनो आता आपण बघूया की याकरता आपली एज क्रायटेरिया काय राहतो. तर याच्यामध्ये एज लिमिट राहतो मित्रांनो 18 ते 23 वर्ष. म्हणजेच 1/1/2025 वर्ष 1/1/2025 या तारखेलोग तो विद्यार्थी 18 वर्ष कंप्लीट असावा आणि 23 वर्षाच्या वरपेक्षा नसावा. तर याच्यामध्ये आपल्याला रिझर्वेशन पण दिलेले असते, आरक्षण पण दिलेले असते. SC ST या कास्टकरता 5 वर्ष, OBC करता 3 वर्ष आणि एक्स सर्व्हिसमॅन करता 3 वर्ष. त्यानंतर मित्रांनो बघूया आपण यामध्ये आपली हाईट, चेस्ट वगैरे किती राहणार आहे, तुम्हाला उंची वगैरे किती राहणार आहे, त्याच्यानंतर ग्राउंड काय राहणार आहे, हे सर्व आपण याच्यामध्ये बघू शकता. त्याचबरोबर मित्रांनो जर आपल्याकडे कोणतं NCCचं सर्टिफिकेट असेल तर त्याचा पण आपल्याला इथे फायदा होणार आहे. तर NCC सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला 5% मार्क, जेवढे मार्क्स तुम्हाला एक्झाममध्ये भेटले त्याच्या 5% मार्क एक्स्ट्रा मिळणार आहेत. त्याचबरोबर NCBB सर्टिफिकेट असेल तर मार्क हा 3% एक्स्ट्रा मार्क मिळणार आहेत. त्याचबरोबर NCC सर्टिफिकेट A असेल तर 2% एक्स्ट्रा मार्क मिळणार आहेत. याचा पण तुम्हाला फायदा होणारच आहे इथे. पुढे बघूया ॲप्लिकेशन फी किती आहे. मग परीक्षा फी किती राहणार आहे. ऑनलाईन परीक्षा फी मित्रांनो बघू शकता, परीक्षा फी आहे 100 रुपये फक्त. इथे कुणाला फी नाही आहे, तर वुमन कॅन्डिडेट आणि SC ST एक्स सर्व्हिसमॅन यांना मित्रांनो इथे कोणतीच फी लागत नाही. आणि ही फी मित्रांनो आपल्याला ऑनलाईनच पे करायची आहे. फी आपल्याला मित्रांनो 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत पे करायची आहे. SSCच्या सर्व पेपरची एक्झामची फी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे सर्वात कमी राहते, 100 रुपयेच राहत असते. इथे बघू शकता एक्झाम सेंटर दिलेले आहेत. एक्झाम सेंटर मित्रांनो झोन वाईज दिलेले आहेत. तर आपलं कोणतं रिजनल झोन आहे ते आपण बघूयात. याच्यामध्ये बघू शकता सेंट्रल रिझर्व म्हणजे बिहार आणि उत्तर प्रदेश राज्य आहे. त्याचबरोबर ईस्टर्न रिजनमध्ये अंदमान निकोबार, झारखंड, ओडिसा, सिक्कीम यांचे एक्झाम सेंटर आहेत. आपलं मित्रांनो आपला झोन येतो वेस्टर्न झोन. त्याच्यामध्ये आपण बघू शकता 9 नंबरचा आपला वेस्टर्न झोन येतो मित्रांनो. याच्यामध्ये दादर, नगर हवेली अँड दीव दमन, गोवा, गुजरात आणि महाराष्ट्र हे येतात. तर यामध्ये आपल्याला सेंटर कोणते राहणार आहेत एक्झामसाठी, तर बघू शकता पणजी, अहमदाबाद हे गुजरातमधले, गांधीनगर गुजरातमधले, मेहसराम गुजरात, राजकोट, सुरत हे गुजरातमध्ये. आपल्याला इकडे एक्झाम करिता महाराष्ट्रासाठी कोणकोणते आहेत, तर अमरावती, संभाजीनगर, जळगाव, मुंबई, नांदेड, नागपूर, नाशिक आणि पुणे हे मित्रांनो आपल्याला 8 ऑनलाईन सेंटर राहणार आहेत एक्झाम करता. तर ते आपल्याला व्यवस्थित प्रकारे निवडायचे आहेत. प्रिफरन्स द्यायचा आपल्याला 3 जे आपल्याला जवळ पडतात ते एक्झामसाठी आपल्याला एक्झाम सेंटर द्यायचे आहेत. म्हणजे एक्झाम सेंटर फक्त इथे आपली ऑनलाईन CBT एक्झाम होणार आहे बरं का. आधी CBT होणार आहे, त्यानंतर तुम्ही हे एक्झाम क्वालिफाय झाल्यानंतर तुमची PET आणि PST होणार आहे. PETमध्ये तुमचं हाईट अँड चेस्ट मोजणार आणि PSTमध्ये तुम्हाला रनिंग वगैरे काढायची आहे. म्हणजे ग्राउंडमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण बघणारच आहात काय काय. तर या आधी आपण बघूया एक्झाम पॅटर्न काय राहणार आहे. म्हणजे CBT एक्झाम पॅटर्न मित्रांनो बघू शकता. तर एक्झाम पॅटर्न हा राहणार आहे मित्रांनो, ऑब्जेक्टिव्ह टाईप पेपर राहणार आहे. 80 क्वेश्चन राहणार आहेत मित्रांनो आणि एका प्रश्नासाठी 2 मार्क राहणार आहेत. म्हणजेच 160 गुणांचा हा पेपर राहणार आहे आणि 80 प्रश्न राहणार आहेत. त्याला वेळ राहणार आहे मित्रांनो 1 तास, म्हणजे 60 मिनिटं राहणार आहेत. तर याच्यामध्ये पार्ट A मध्ये तुम्हाला जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग म्हणजेच बुद्धिमत्ता राहणार आहे 20 प्रश्न 40 गुण. त्यानंतर पार्ट B मध्ये जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेस म्हणजेच आपलं सामान्य ज्ञान आणि करंट अफेअर्स याच्यामध्ये राहणार आहे 20
प्रश्न आणि 40 गुण. पार्ट 3 मध्ये एलिमेंटरी मॅथ म्हणजेच तुमचं गणित, याच्यामध्ये 20 प्रश्न राहणार आहेत मित्रांनो आणि त्याला 40 गुण राहणार आहेत. त्याचबरोबर पार्ट डी मध्ये इंग्लिश किंवा हिंदी ग्रामर, हे समजू शकता मित्रांनो. याच्यामध्ये इंग्लिश आणि हिंदी हे दोन ग्रामरचे 20 प्रश्न राहणार आहेत. यामध्ये तुम्हाला निवडायचं आहे की तुम्हाला कोणतं सोपी जाते. तुम्ही इंग्लिशचे 20 सोडू शकता किंवा हिंदी ग्रामरचे 20 प्रश्न सोडू शकता. यामध्ये तुम्ही दोन्ही नाही सोडू शकत. यातला एकच चॉईस करायचा तुम्हाला, कोणता, हिंदीचे 20 सोडायचे आहेत किंवा इंग्लिशचे. हे लक्षात आलं का तुम्हाला? आणि मित्रांनो, यामध्ये तुम्हाला लँग्वेज आधी सांगितलेलंच आहे की 13 प्रकारच्या भाषा राहणार आहेत आपल्याला एक्झाम करता. तर तुम्ही हिंदीमधून देऊ शकता किंवा इंग्लिशमधून किंवा आपली मातृभाषा मराठीमधून. म्हणजेच मराठीमधून तुम्हाला सर्व प्रश्न राहणार मराठीमध्ये. पण इथे इंग्लिश ग्रामर आणि हिंदी ग्रामर हे तर तुम्हाला इंग्लिश किंवा हिंदी ग्रामरमध्येच राहणार, हिंदीमध्येच राहणार, हे समजू शकता तुम्ही. मित्रांनो, इथे बघू शकता ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस टाईप हे क्वेश्चन राहणार आहेत. म्हणजे टिक मार्क करायचे. एक प्रश्न आणि 4 तुम्हाला ऑप्शन राहणार आहेत. आणि तुम्हाला ही परीक्षा बघू शकता आपण इंग्लिश, हिंदी आणि 13 भाषांमध्ये राहणार आहे. त्याच्यामध्ये आपली मराठी भाषा पण आहे. तुम्ही पूर्ण एक्झाम मराठीमध्ये देऊ शकता. तर तिथे तुम्हाला ऑप्शनमध्ये येईल मराठी. तर एक्झाम सुरू व्हायच्या आधीच मराठी सिलेक्ट करायचं, आपली भाषा कोणती राहणार. तर इथे मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे. बघू शकता देअर विल बी अ निगेटिव्ह मार्किंग ऑफ 0.25 मार्क. म्हणजेच तुम्हाला माहीत आहे का, 0.25 म्हणजेच जर तुमचे 4 प्रश्न चुकले तर तुमचा 1 मार्क बरोबर प्रश्नातून 1 मार्क कमी होणार आहे. जर तुमचे 4 प्रश्न चुकले तर तुमचा एक बरोबर उत्तर कमी होणार आहे. हे पण लक्षात ठेवायचं मित्रांनो. त्याचबरोबर कम्प्युटर बेस्ड एक्झाम हे जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला ऑनलाईन मेसेज ईमेल ID वरती तुम्हाला मिळून जाईल. त्याकरता तुम्हाला तुमचा जो चालू ईमेल ID आणि मोबाईल नंबर आहे तोच ॲड करायचा आहे फॉर्म भरायच्या वेळेस. हा अभ्यासक्रम आहे मित्रांनो. याच्यावर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. याच्यामध्ये बघू शकता कोणकोणते टॉपिक राहणार आहेत. तर जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग म्हणजे बुद्धिमत्तामध्ये कशा प्रकारचे टॉपिक राहणार आहेत याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा. आपण याचा लॉंग व्हिडिओ आपण बनवणारच आहे. जनरल नॉलेजसाठी GK साठी कोणकोणते टॉपिक राहणार आहेत बघू शकता. याच्यामध्ये हिस्ट्री आहे, जनरल पॉलिटी आहे, इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे म्हणजेच भारतीय संविधान, राज्यघटना, त्याचबरोबर अर्थशास्त्र, भूगोल, भारताचा. इथे मित्रांनो महाराष्ट्राचा अभ्यास नाही करायचा आपल्याला, तर भारतीय लेवलवरती करायचा आहे. कारण की एक्झाम सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंट लेवलवर होत असते, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मित्रांनो बघू शकता एलिमेंटरी मॅथ म्हणजेच गणित. याच्यामध्ये कोणकोणते टॉपिक राहणार आहेत. टाईम अँड डिस्टन्स, रेशो अँड टाईम अँड वर्क, नंबर सिस्टीम, अशा प्रकारचे हे राहणार आहेत. त्याच्याकरता आपण स्पेशल व्हिडिओ बनवणारच आहे एक्झाम पॅटर्नवरती, कोणकोणते टॉपिक आहेत आणि त्याच्यावरती. त्याचबरोबर मित्रांनो हिंदी आणि इंग्लिश ग्रामर याच्यामध्ये आपल्याला फक्त असं असते की तुम्हाला हिंदी लँग्वेज समजते का आणि इंग्लिश लँग्वेज समजते का, त्याकरताच हे ग्रामरचा क्वेश्चन असतात. 20 क्वेश्चन असतात मित्रांनो. याच्यामध्ये मुलं आउट ऑफ मार्क घेत असतात. मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो PST म्हणजे फिजिकल स्टँडर्ड टेस्ट. जर तुमचा CBT एक्झाम जर निघाली तुमची, जर तुम्ही कट ऑफमध्ये शॉर्ट लिस्टेड झाले तर तुम्हाला PST आणि PET ही द्यावी लागते. त्यानंतर तुमचा फायनल रिझल्ट लागत असतो. याकरता PET आणि PST काय राहणार आहे ते आपण बघूया. इथे PET म्हणजे मित्रांनो फिजिकल एफिशियन्सी टेस्ट. ही मित्रांनो पहिले आधी PST घेतात, त्यानंतर PETला तुमचा नंबर लागतो तिथेच ग्राउंडच्या दिवशीच. म्हणजे हाईट म्हणजे तुमची उंची आणि तुमची छाती मोजतात मुलींकरता फक्त हाईट मोजतात तिथे. तर त्यानंतर तुम्हाला ग्राउंडला बसायचं असते. तर ग्राउंडमध्ये काय काय राहणार आहे मित्रांनो, तो कोणकोणते इव्हेंट राहणार आहेत. तर इथे एकच इव्हेंट असतो 5 किलोमीटर रनिंग. 5 किलोमीटर रनिंग मित्रांनो 24 मिनिटात मुलांकरता असते आणि महिलांकरता 1600 मीटर रनिंग असते. ती 8.5 मिनिटांमध्ये तुम्हाला कंप्लीट करायची असते. अशा प्रकारे आहे मित्रांनो. जे कॅन्डिडेट लडाख आणि रिजनमध्ये आहेत त्यांना कमी टायमिंग असतो. इथे बघू शकता तुम्ही टाईम. आपला टाईम कोणता आहे तर आपल्याला 5 किलोमीटर ही 24 मिनिटांमध्ये माग रनिंग करायची आहे कंप्लीट. तरच तुमचा नंबर लागतो डिटेल मेडिकल व्हेरिफिकेशन होतो. तर मित्रांनो इथे बघू शकता PST म्हणजेच हाईट अँड चेस्ट किती राहणार आहे. तर मुलांकरता हाईट मित्रांनो 170 सेंटीमीटर असते आणि इथे मुलींकरता हाईट असते 157 सेंटीमीटर. तेच विद्यार्थी इथे पात्र राहतात. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ऑनलाईन एक्झाम तुम्ही जर 160 गुणांपैकी तुम्ही तिथे 150ही काढले आणि तुमची जर हाईट इथे 170 बसत नसेल तर तुम्ही पुढच्या प्रोसेस करता क्वालिफाय होत नाही, हे इथे लक्षात ठेवाच. तर विद्यार्थी मित्रांनो रिझर्वेशननुसार तुम्हाला बघू शकता हाईट किती आणि मुलींकरता किती. तर ऑल कॅन्डिडेट बिलॉंग शेड्युल ट्रिबल म्हणजे तिकडले नक्षलग्रस्तामधून राहतात. त्यांना किती आहे 162.5 राहते सेंटीमीटर हे मुलांकरता आणि मुलींकरता 150. ऑल शेड्युल ट्रिबल कॅन्डिडेट फॉर नॉर्थ ईस्ट म्हणजे नॉर्थ ईस्टसाठी 157 सेंटीमीटर मुलांकरता आणि मुलींकरता 147. लेफ्ट विंग एक्झामिनेशन अफेक्टेड डिस्ट्रिक्ट म्हणजेच नक्षलग्रस्त त्यांच्यासाठी 160
आणि 147 मुलींकरिता. हे बघू शकता अशा प्रकारे हाईट राहते. याच्यामध्ये आपण बसत नाही, आपला इलाका असला तिकडला तरच आपण राहतो. मुलांकरता मित्रांनो चेस्ट बघू शकता इथे अनएक्सपेक्टेड 80 सेंटीमीटर हवीच आणि 5 सेंटीमीटर आपल्याला फुगवायचे मिनिमम, कमीत कमी. आपण जास्त पण फुगू शकतो, असं तो काही विषय नाही. अशा प्रकारे मित्रांनो ही पूर्ण माहिती होती. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा. त्याचप्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला फॉर्म भरताना आपल्याला या गोष्टीचं पण लक्षात ठेवायचं आहे. मोड ऑफ सिलेक्शन बघा, सिलेक्शन प्रोसेस कशी राहणार आहे, तर कम्प्युटर बेस एक्झामिनेशन राहणार पहिले, त्यानंतर PhD होणार म्हणजेच हाईट अँड चेस्ट मोजल्या जाणार. त्यानंतर तुम्हाला 5 किलोमीटर रनिंगसाठी क्वालिफाय व्हावं लागेल. ते झाल्यानंतर 5 किलोमीटर रनिंग क्वालिफाय झाले त्यानंतर तुमचं मेडिकल एक्झामिनेशन होईल. हे फायनल आहे. हे तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती रेग्युलर अपडेट मिळत राहील. तर विद्यार्थी मित्रांनो बघू शकता अनरिझर्व म्हणजे जे विद्यार्थी ओपनमध्ये येतात त्यांना 30% गुण घेणे अनिवार्य आहेत एक्झाममध्ये, तरच त्यांचा PET PhDला नंबर लागेल. त्याचबरोबर OBC EWSसाठी 25% आणि बाकीच्या ऑल अदर कॅटेगरीसाठी 20%. आणि कट ऑफ त्याचा जास्त पण जाऊ शकतो, असं काही नाही बरं का. इथे बघू शकता मित्रांनो प्रिफरन्स काय द्यायचं आपल्याला एक्झामनुसार, तर इथे त्यांचे कोड दिलेले आहेत. हे मित्रांनो 8 कोड तुम्हाला भरायचे आहेतच, नाहीतर मग टाईमवरती सर मला CISFमध्ये जायचं आहे आणि CRPFमध्ये माझं सिलेक्शन झालं असं चालत नाही. तर इथे कोड बघू शकता मित्रांनो, BSFसाठी A आहे, CISFसाठी B कोड आहे, CRPFसाठी C कोड आहे, SSBसाठी D, ITBPसाठी E, आसाम रायफलसाठी F, NCBसाठी G आणि SSFसाठी H. हे कोड मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरायच्या वेळेस आठवणीने फिल करायचे आहेत. हाच तुमचा प्रिफरन्स तुम्हाला फायनल कट ऑफच्या टाईमला येतो आणि याचनुसार तुमचं सिलेक्शन होत असतं मित्रांनो. ही होती पूर्ण डिटेल मित्रांनो. जर तुम्हाला काही डाऊट आणि काही इथे बघू शकता मित्रांनो सिग्नेचर आपल्याला ही अशा प्रकारे अपलोड करायची आहे. म्हणजे अशी निळ्या शाईने अशा प्रकारे क्लिअर अशी सिग्नेचर आपल्याला अपलोड करायची आहे. फॉर्म भरताना ह्या काळजी मित्रांनो घेतल्याच पाहिजेत. तुम्ही फॉर्म भरत आहे, आपण भावी अधिकारी होणार आहे आपण, तर त्यामुळे आपल्याला ह्या छोट्या छोट्या गोष्टी सांगायची गरज नाही पडली पाहिजेत. तर कशा प्रकारे रिजेक्ट होतात साईन तुम्ही बघू शकता. अशी आडव्या प्रकारे ही अशी छोट्या ही किंवा अशा टाईपची ह्या सिग्नेचर मित्रांनो इथे चालत नाहीत. अशा प्रकारची क्लिअर सिग्नेचरच आपल्याला हवी असते. हीच सिग्नेचर आपल्याला क्वालिफाय होत असते फॉर्म भरताना, नाहीतर तुमचा फॉर्म रिजेक्ट होत जाईल आणि तुम्ही एडिट पण करू शकणार नाही. त्याचप्रमाणे इथे बघू शकता फोटो कशा प्रकारे अपलोड करायचा त्याची माहिती पण इथे दिलेली आहे. तर आपल्याला फोटो कोणत्या कारणास्तव रिजेक्ट होतो आपला फॉर्म, त्याकरता फोटो विदाऊट प्लेन बॅकग्राऊंड म्हणजे आपल्याला प्लेन बॅकग्राऊंडचा फोटो हवा. त्याचबरोबर कॅन्डिडेट वेअरिंग कॅप म्हणजेच आपण कोणती टोपी कॅप वगैरे घातलेली असेल तर तो फोटो चालत नाही. त्याचबरोबर कॅन्डिडेट टेकिंग फोटो विदाऊट शर्ट, T-शर्टवरचा मित्रांनो फोटो चालत नाही. त्याचबरोबर मित्रांनो फोटो नॉट सफिशियंट ब्राईट म्हणजेच अंधारातला किंवा ब्रल झालेला फोटो मित्रांनो चालत नाही. इथे बघू शकता हा पण ब्रल झालेला फोटो चालत नाही. आळवा टेळवा असा फॅशनेबल फोटो तर बिलकुल टाकायचा नाही. अशा प्रकारचे फोटो मित्रांनो अपलोड केलेले चालतच नाही. आपण एक्झामसाठी फोटो टाकत आहे, नाही की फॅशन करायचा करता. फोटोसाठी पण इथे एक्झाम्पल दिलेले आहेत. अशा प्रकारचा फोटो मित्रांनो आपल्याला ॲक्सेप्ट होतो, असा आडवा तेळवा फोटो ॲक्सेप्ट होत नाही. बघू शकता तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टी मित्रांनो फॉर्म भरताना लक्षात ठेवायच्या. आणि हो, चष्मा घातलेला फोटो पण चालत नाही, सेल्फी विदाऊट ते पण चालत नाही. ही होती मित्रांनो SSC GT भरतीबद्दलची माहिती. जर कोणाला या व्यतिरिक्त काही अडचण असेल तर नक्कीच आपण कमेंट करू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.